नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 1 ते 15 आपण बघितले. आता या एपिसोडमध्ये भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 16 आपण सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला माझं हे चॅनल आवडत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही माझी नम्र विनंती आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग श्लोक 16. श्लोक 16. पण ज्यांचे स्वतःचे हे अज्ञान ज्ञानानं नष्ट झालं त्यांना सूर्याप्रमाणे त्यांचं ज्ञान परमार्थ तत्व प्रकाशित करून देतं. अज्ञान आणि ज्ञान ह्या ज्या टर्म्स आहेत त्याचा काय अर्थ होतो तर अज्ञान म्हणजे ज्यांना स्वतःच्या स्वस्वरूपाचं योग्य ज्ञान नाही, जे अजून शरीर मन बुद्धी यामध्ये जे अडकून आहेत ते. आणि ज्ञान म्हणजे काय तर आता ज्यांना कळून चुकलं आहे की शरीर हे आपल्यावरील आवरण आहे, आत्मा शरीरामध्ये असतो हे वाक्य चुकीचं असून आत्मा हा शरीराने वेढलेला असतो. त्यामुळे त्या ज्ञानीला जेव्हा हे कळतं की आपलं खरं स्वरूप हे चैतन्य रूप आत्मस्वरूप आहे, तो झाला ज्ञानी. आणि मग त्यामुळे काय घडतं की त्याला सूर्याप्रमाणे त्याचं ज्ञान हे प्रकाशत्व करून देतं. सूर्याप्रमाणेच अगदी लखलखीत असं हे आत्मज्ञान आहे. म्हणजे आत्मज्ञानाला काय म्हटलं जातं चैतन्य तत्वाला? एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस ब्लिस. म्हणजेच एक्झिस्टन्स म्हणजे काय? सत चित आणि आनंद स्वरूप असं आपलं स्वतःचं रूप आहे हे त्याची आता खात्री पटते. 17. आणि त्या परमार्थ तत्वातच ज्याची बुद्धी रमली तसेच ज्याचे अंतःकरण रमलं आणि जे तत्परायण झाले त्यांचे पाप ज्ञानानं निश्चेष धुवून जाऊन ते पुन्हा जन्माला येत नाहीत. आत्मज्ञान म्हणजे केवळ माहिती घेणं नाही. अर्थातच ग्रंथ वाचन, मनन, ऐकणं हे या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला अनअवॉइडेबल आहेत. कारण पहिल्यांदी शब्दज्ञान तरी होणं आवश्यक आहे, नाही का? तर ते झाल्यानंतर त्यानंतर जेव्हा ते शब्दज्ञान आपल्या हृदयामध्ये हळूहळू भिनायला लागतं, सिंक व्हायला लागतं आणि आपल्याला खात्री पटू लागते, निदान शाब्दिक तरी जेव्हा खात्री पटायला लागते, हो खरं आहे वेदांत अद्वैत वेदांत जे सांगताय ते बरोबर आहे, माझं शरीर मन बुद्धी हे माझ्या भोवतीचं आवरण आहे. मग त्या दृष्टीनं आपली चिंतनाला सुरुवात होते, ध्यान धारणेला सुरुवात होते आणि मग निष्काम कर्म मार्गानं म्हणा किंवा ध्यान धारणेनं म्हणा किंवा भक्ती मार्गानं म्हणा, कोणत्याही मार्गानं आपल्याला परमेश्वराचा जेव्हा साक्षात अनुभव येतो तेव्हा ते आत्मज्ञान हृदयामध्ये झळकून उठतं. हे भौतिक ज्ञान नाही, हे आहे पारमार्थिक ज्ञान. श्लोक 18.
18ला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आदी शंकराचार्यांचं चरित्र जे आपण बघतोय ते थोडंसं आपण पुढे नेऊया. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण काय बघितलं, तर पद्मपादाचार्य त्यांचे अनेक उत्तम शिष्यांपैकी एक उत्तम शिष्य झाले. मग आदी शंकराचार्यांनी भारत भ्रमण यात्रा करायची ठरवली. एकदा नाही, दोनदा नाही, तर बरं का 3दा त्यांनी दिग्विजय यात्रा केलेली आहे. पण काय झालं की त्यांच्या असं लक्षात आलं की हिंदू धर्म जो दुभंगलेला आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रतीकांना लोक त्याची पूजा अर्चा करतात. बरोबर, कोणी विष्णूला भजेल, कोणी शिवशंकरांना, कोणी गणपतीला. मग व्हायचं काय की या देवतांवरनं निष्कारण वाद घातले जायचे आणि तुझा देवता जास्त श्रेष्ठ की माझी देवता जास्त श्रेष्ठ, अशा प्रकारे एकमेकांमध्ये त्या गोष्टीमुळे विनाकारण दुरावा यायचा. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सगळ्या समाजामध्ये एकजूट व्हावी म्हणून आदी शंकराचार्यांनी पंचायतन पूजा पद्धती त्याला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे काय, ते लोकांना म्हणाले की निष्कारण तुम्ही प्रतीकांबद्दल वाद करू नका, कारण या देवता जरी असल्या तरी त्या काय शेवटी त्या परमेश्वराचं प्रतीक आहे आणि प्रतीकांवरनं उगाच वाद नको. म्हणून मग तुमच्या देवळामध्ये म्हणा किंवा घरातल्या तुमच्या देवाऱ्यामध्ये म्हणा पंचायतन पूजा पद्धती तुम्ही सुरू करावी. त्यामध्ये विष्णू, शंकर, गणपती, सूर्यदेवता आणि ज्याची त्याची आपापली इष्टदेवता, अशा प्रकारे 5 देवतांचं पूजन अर्चा घरोघरी सुरू झाली आणि त्यांनी केलेल्या या उपायामुळे समाजामध्ये त्यांनी ती उचलून धरली. बघता बघता लोकांना ती मान्य झाली आणि एकमेकांमध्ये एकोपा निर्माण व्हायला त्यानं मदत झाली. आता पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 18. जे पंडित म्हणजे ज्ञानी झाले त्यांची दृष्टी विद्या विनययुक्त असते. म्हणजे काय, विद्येनं म्हणजे या परमार्थाच्या विद्येनं ते विनयशील झालेले असतात. ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण भौतिक ज्ञानामध्ये जेव्हा डिग्र्या घेतो तेव्हा कदाचित आपल्याला स्वतःबद्दल अहंकार वाटू शकतो. बघा मी केवढा शिकलेला आहे, नाही का. पण या आत्मविद्येनं मनुष्य जास्तीत जास्त विनयशील होतो. कारण का, कारण जगामध्ये आता भेदच नाही आहे. मी कोणीतरी मोठा हा वेगळेपणामुळे त्याला मान्यच होत नाही. त्यामुळे त्या विद्या विनययुक्तीनं तो काय करतो, ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाल या सगळ्यांचे ठायी त्याची वृत्ती ही समान असते. मनाच्या सारखेपणानं तो आता जगतातील प्रत्येक व्यक्तीकडे तो बघू शकतो. श्लोक 19. याप्रमाणे ज्यांचे मन साम्यावस्थेमध्ये स्थिर झाले. साम्यावस्था म्हणजे काय, मनाचा सारखेपणा, मनाचा तोल बिघडू न देणं. ते तिथल्या तिथेच म्हणजे मरणाची वाट न बघता मृत्यूलोक जिंकतात. कारण ब्रह्म हे निर्दोष आणि सम आहे. म्हणून
साम्य बुद्धीचे पुरुष ब्रह्माच्या ठायी स्थित असतात आणि ते इथल्या इथेच ब्रह्मभूत झालेले असतात. कसं आहे ना की या जगतामध्ये आपण कितीही नको म्हटलं तरी सुख की त्याच्याबरोबर आलं दुःख, जय की त्याच्याबरोबर आला पराजय, मान की त्याच्याबरोबर येतो अपमान, असे जोडी जोडीने आलटून पालटून ही सगळी द्वंद्व आपल्याला फेस करावी लागत असतात. त्यांना नाही म्हणून आपल्याला चालत नाही. मग काय करायचं? त्या द्वंद्वांना थोपवायचं का? नाही. ती कुठल्याही माणसामध्ये ही जी कर्मशक्ती आहे जगतामध्ये, मायेची प्रकृतीची जी निसर्ग शक्ती आहे, तिला थोपवण्याचं जे धैर्य किंवा जी शक्ती हवी ती कुठल्याच माणसाजवळ असू शकत नाही. कर्मप्रवाह म्हटला, संसार प्रवाह म्हटला की या रहाटगाडगं हे चालूच राहणार. त्यामुळे मग काय करायचं? त्याला नाही थांबवता येत. मग माझी मनोवृत्ती मी बदलणं अत्यावश्यक आहे. समचित्तपणे माझ्या मनाचा तोल, त्याच्या उसळ्या वारंवार ज्या मला प्रक्षोभित करत असतात, मला इरिटेट करतात, माझ्यामध्ये अँगर निर्माण करतात, त्यांना थोपवणं हे तरी माझ्या हातात नक्कीच असतं. ज्ञानी पुरुष हे जाणतो की जे इनएव्हिटेबल आहे त्याला शांत मनानं फेस करणं हाच त्याच्यावरचा सर्वोत्तम इलाज आहे. त्यामुळे पुढे काय म्हटलेलं आहे की त्यांनी मृत्यूलोक ते लोक जिंकतात. म्हणजे काय? ही मोक्षाची परम अवस्था मानली जाते बरं का. ज्ञानप्राप्तीनंतर मोक्ष मिळतो, बरोबर. मृत्यूनंतर हे ज्ञानी पुरुष पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत नाहीत, बरोबर. आणि ह्यालाच मोक्षप्राप्तीसुद्धा म्हटलं जातं. अगदी बरोबर. पण याच्याही पुढे जाऊन वेदांत असं म्हणतं की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, या जगतामध्ये आत्ताच्या जन्मात ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलंय आणि त्यामुळे काय घडलंय की त्याला आता त्यानं द्वैत भाव, दुजा भाव, परकेपणाचा भाव, द्वेष राग क्रोधाचा भाव, हे सगळे भाव त्यानं पाण्यामध्ये जणू विसर्जित केलेले आहेत. का? कारण प्रत्येक व्यक्ती ही त्याला परमेश्वर स्वरूप वाटू लागली आहे. आणि खरोखरीची केवळ ऐकलं गेलंय, कोणीतरी सांगितलंय असा तो प्रकार नाही. तो स्वतःच्या जीवनात वागताना सगळ्यांना परमेश्वर स्वरूप मानू लागतो. मग अशा प्रकारे जेव्हा तो मानायला लागतो तेव्हा दुजा भाव राहत नाही. एक प्रकारे त्याची ती परमेश्वर स्वरूप अवस्था होऊन जाते. आणि ह्या अवस्थेला जीवनमुक्तावस्था असं म्हटलं जातं. म्हणजेच मोक्षाची परम अवस्था. मोक्ष मिळण्यासाठी मरण यायची काही गरजच नाही. मृत्यूची वाट कशाला बघत बसायची? आत्ता जिवंतपणीच ही मोक्षप्राप्ती त्याला मिळालेली असते. म्हणून त्याला जीवनमुक्त असं म्हटलं जातं. जणू ब्रह्मनिर्वाण रूपी मोक्ष हा त्याच्या हातामध्ये घेऊन तो जगामध्ये वावरत असतो. म्हणून त्याला एक प्रकारची अत्यंत श्रेष्ठ अवस्था असं म्हटलं जातं. आता एक छोटीशी कथा मी या बाबतीत सांगते.
संत श्रेष्ठ जनाबाई, बरं का, संत श्रेष्ठ जनाबाई. जन्म 1258, मृत्यू 1350. परभणी येथे गंगाखेड या खेडेगावामध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव दमा, आईचं नाव कुरुंद. परंतु अगदी ती लहान असताना त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यांच्या वडिलांनी अगदी नाईलाजानं आपल्याला मुलीची जबाबदारी ती सांभाळता येत नाही आहे म्हणून दामा शेट्टींकडे जनाबाईंना त्यांनी सांभाळण्यासाठी म्हणून दिलं. दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील. त्यांच्याकडे जनाबाई दासी म्हणून वावरू लागल्या. सगळं घर हे विठ्ठल भक्तीनं भारलेलं होतं. त्या विठ्ठल भक्तीचा परिणाम या कोवळ्या जीवावर सुद्धा झाला आणि अत्यंत प्रफुल्लतेनं आनंदी वृत्तीनं त्यांनी जगताकडे बघायला सुरुवात केली. खरं तर दासी पण वाट्याला होतं. वडिलांचंही नंतर निधन झालं. आई वडील नाही, पोरकेपणा आलेला होता. संबंध दिवसभर कष्ट कष्ट कष्ट. पण त्याबद्दल कुरकुर न करता त्या लिहून जातात, दळिता कांडिता तुझं गाईनं अनंता. सगळं आयुष्य त्यांनी परमेश्वराच्या चरणी समर्पित केलं आणि त्यांच्या अनन्य भक्ती योगानं त्यांना आत्मज्ञान झालं. अगदी त्याच जन्मात एवढ्या हाल अपेष्टा सोसून सुद्धा त्या मातीमध्ये त्या खंबीरपणे उभं राहिल्या. आत्मसन्मानानं त्या उभ्या राहिल्या आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जीवनमुक्तावस्था असते ती मनुष्याच्या स्वतःच्या अंतरंगावर ठरली जाते. त्याचा निश्चय, त्याचं भगवंतावरील प्रेम, त्याची शरणागती, त्याची कळकळ, त्याचा जिव्हाळा आणि त्याची मनापासनं परमेश्वराला घातलेली उत्कट सार, यामुळे आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. संत जनाबाईंनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या उदाहरणावरून हे सिद्ध करून दाखवलं की कितीही परिस्थिती बिकट असू दे, कितीही परिस्थिती ही वेदनामय असू दे, कष्टांनी भरलेली असू दे, जर मनुष्यानं निश्चय केला आणि आपलं तन मन धन अतिशय प्रेमानं परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं तर तो परमेश्वर काही फार दूर नाही. श्लोक 20. प्रिय म्हणजे इष्ट वस्तू प्राप्त झाली असता आनंदून जाऊ नये आणि अप्रिय प्राप्त झालं तर खिन्न म्हणजे वाईट सुद्धा वाटता कामा नये. याप्रमाणे ज्याची बुद्धी स्थिर झाली व जो मोह पावत नाही तोच ब्रह्मवेत्ता ब्रह्माचे ठाई स्थित झाला. आता काय आहे ना की सुख दुःख आपण आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे ही अगदी अपरिहार्य असतात. सुख आलं तर आपल्याला काही तक्रार नसते, पण दुःख आलं की ते काट्यासारखं आपल्याला बोचायला लागतं. तर किती प्रकारची साधारणपणे दुःख येतात. तर एक आहे परिणाम दुःख, म्हणजे काय की ते आपणच स्वतःवर ओढवून घेतो. आपल्या वाईट कर्मांनी, पापकर्मांनी ती जी फळं भोगावी लागतात ते आहे परिणाम दुःख.
दुसरं काय आहे, ताप दुःख. बरं का, ताप दुःख म्हणजे काय की आपण सुखामध्ये राहण्यासाठी आपल्याला काय कमी कष्ट करावे लागतात का? असं काय सुखासुखी सुख काही येत नाही. आपल्याला मोठं घर हवं तर त्याचा मेंटेनन्स हवा, मग नोकर चाकर आले, पैसा मिळवणं आलं, सगळ्यांना सांभाळा, या सगळ्या गोष्टी त्या पाठोपाठ येतातच. त्याला म्हटलं जातं ताप दुःख. तिसरा प्रकार आहे संस्कार दुःख. म्हणजे काय, आपले जे संस्कार जन्मोजन्मीचे आपल्या संचितामध्ये साठून आहेत, त्या प्रवृत्ती कधीकधी जर वाईट असतील तर त्या उफाळून येतात आणि त्यानं जर काही बरं वाईट आपण केलं तर त्याचं आपल्याला संस्कार दुःख म्हणजे त्याचं वाईट फळ आपल्याला भोगावं लागतं. आणि चौथा प्रकार आहे गुणवृत्ती विरोधजन्य दुःख. म्हणजे काय, हे जे त्रिगुण आहे मनुष्यामध्ये, प्रत्येकामध्येच त्याचं मिश्रण आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्याची मॅनेजमेंट करणं हे मोठं कौशल्यपूर्ण काम आहे. व्यवहारामध्ये राहायचं तर या तिघांचं मिश्रण आपल्याला बरोबर योग्य पद्धतीनं आपल्याला करणं भाग आहे. समजा मला उद्या पहाटे उठून महत्त्वाच्या कामाला जाणं अगदी भाग आहे, तर तिथे मला माझ्या तमोगुणावर कंट्रोल ठेवणं भाग आहे, नाही का. तमोगुण म्हणजे काय, आळस, निद्रा, जाऊ दे ना, उद्या एवढ्या पहाटे उठून मी कशाला जाऊ, जाऊ दे, बघता येईल त्या कामाचं, असं म्हणून मला नाही चालणार. म्हणजे तेव्हा काय करायला लागेल, माझ्या तमोगुणावर मला नीट संयमन ठेवावं लागेल, त्याला धाकात ठेवावं लागेल. हे बाबा, उद्या पहाटे उठून जायचं आहे, तुझा तो आळस आणि निद्रा मला नको आहे. आणि त्याच वेळेला रजोगुणाला वरती आणावं लागेल की बाबा, काम करण्याची जी ऋषा आहे ती आपल्याला जागृत ठेवून उद्या पहाटे उठून आपल्याला ते काम करायचे. अशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीनुसार आपण त्याची मॅनेजमेंट यशस्वीपणे करणं हे महत्त्वाचं आहे. श्लोक 21. बाह्य पदार्थांच्या संयोगामध्ये म्हणजे विषय उपभोगामध्ये ज्याचे मन आसक्त नाही त्यालाच आत्म्यामध्ये जे काय सुख आहे ते मिळते. व ब्रह्माशी मिळून युक्त झालेला तो पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो. आता हे कुणाला शक्य होतं, तर ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलंय त्यालाच ते शक्य होतं. यासाठी एक छोटंसं, म्हणजे ते आहे खरं मोठं स्तोत्र, पण मी त्यातला छोटासा भाग मी इथे घेणार आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्र म्हणून आदि शंकराचार्यांचं अगदी गाजलेलं प्रसिद्ध असं हे स्तोत्र आहे. 10 त्याचे चरण आहेत आणि अद्वैत वेदांतावरील ते अगदी उत्कृष्ट असं स्तोत्र आहे. आता ते सगळंच्या सगळं आपल्याला इथे बघणं शक्य होणार नाही. जसं आपण आदि शंकरांची जीवनगाथा बघतोय तसंच हे स्तोत्र आपण वेळोवेळी बघत जाऊ आणि ते पूर्ण करू. पण त्याची इंट्रोडक्शन मी तुम्हाला आत्ता द्यायची माझी इच्छा आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्र हे कुणाच्या संदर्भात आहे? आत्मज्ञानाच्या संदर्भात हे स्तोत्र आदींनी लिहिलेलं आहे. दक्षिणामूर्ती म्हणजे कोण? तर हा शिवशंकरांचा तरुणपणीचं हे त्यांचं रूप असं मानलं जातं. आता दक्षिणामूर्ती म्हणजे काय? तर शिवांची मूर्ती ही दक्षिणेकडे म्हणजे साऊथला फेस करून
ती उभी आहे बरं का. आणि इथे काय घडतंय तर एकदा सर्व ऋषी आणि तपस्वी शिवशंकरांकडे, त्यांना आदिगुरु म्हटलं जातं, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आम्हाला आत्मज्ञान समजावून सांगावं. ठीक आहे. मग काय झालं, वडाच्या किंवा पिंपळाच्या अतिभव्य वृक्षाखाली शिवशंकर ध्यानस्थ बसले होते. तरुण शिवशंकर बरं का. गुरु कोण आहे? तरुण शिवशंकर. आणि त्यांच्या भोवती जे तपस्वी बसलेले आहेत ते त्यांच्यापेक्षा वयानं मोठे आहेत, कोणी वृद्ध आहेत, पण त्या सगळ्यांना आत्मज्ञानाची अतिशय तळमळ लागलेली आहे, म्हणून ते आदिगुरूंकडे आलेले आहेत. तेव्हा आदिगुरु शिवशंकर त्यांना त्याबद्दल कसं समजावून सांगतात तर या स्तोत्रामध्ये असं म्हटलं आहे की शिवशंकर हे मौनामध्ये जातात आणि मौनामधूनच ते आपल्या शिष्यांना आत्मज्ञानाचा गूढ गंभीर अर्थ ते समजावून देतात. इतकं त्यांचं मौन हे अत्यंत परिणामकारक आहे. का? कारण आत्मज्ञान हे शब्दांनी पकडता येत नाही. शब्द, मन, बुद्धी या सगळ्यांच्या ते पलीकडे असल्यामुळे त्यांनी मौन धारण केलेलं आहे. मग ते काय करतात? ते ज्ञान मुद्रेमध्ये शांत गंभीरपणे ध्यानस्थ बसलेले आहेत. ज्ञान मुद्रा म्हणजे अशी मुद्रा बरं का. चिन मुद्रा असंही म्हटलं जातं. म्हणजे काय, हे जे थंब आहे अंगठा, तो ब्रह्म किंवा परब्रह्माची त्याची खूण समजली जाते. आणि ही जी उरलेली 4 बोटं आहेत त्यामध्ये ही पहिली 3 बोटं शरीर, मन, इंद्रिय म्हणजे व्यक्ती, असं व्यक्तीचं रूप हे दाखवतात. आणि इंडेक्स फिंगर जे आहे ते आहे व्यक्तीमधलं आत्मतत्व. तर अशी चिन्मुद्रा केल्यानं हे जे इंडेक्स फिंगर म्हणजे आत्मतत्व आहे ते परब्रह्माशी एकरूप झाल्याची ती खूण आहे, सांकेतिक खूण आहे. म्हणजे काय, शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्यामध्ये जो गुंतलेला आपला पसारा आहे त्यातनं जेव्हा मन काढलं जातं आणि आत्मतत्व हे परब्रह्माशी एकरूप होतं तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं. आता पुढे आपण दक्षिणामूर्तीचे एक एक चरण बघायला लागूया. श्लोक 22. बाह्य पदार्थांच्या संयोगामुळे उत्पन्न होणारे जे भोग त्याला आदी आणि अंत असल्यामुळे ते दुःखाचे कारण आहेत. त्यांच्या ठाई शहाणा पुरुष हे कौंतेया रत होत नाही. आपली धाव ही नेहमी सुख मिळवण्यासाठी ही बाह्य गोष्टींकडे लागलेली असते. मला अमुक तमुक गोष्ट मिळाली तर मला आनंद होणार. आपल्याला आनंद प्राप्ती ही साधारणपणे कधी होते, काय काय घडलं की मला आनंद प्राप्त होतो, तर साधारणपणे एखादी इच्छा मनामध्ये येते, मग त्या इच्छेची पूर्तता जेव्हा होते, मला एक अमुक वस्तू घरात आणायची, तो फ्रीज मी आणला, झालं, माझी इच्छा पूर्ण झाली, त्याच्यावर माझा मालकी हक्क आला, ती माझी वस्तू झाली, माझ्या घरातली वस्तू झाली की त्यामुळे मला परमसुख मिळतं. म्हणजे आपला समज काय असतो की बाह्य वस्तूंचं आकर्षणानं मी जेव्हा ती मिळवतो, ती मिळाली की मला सुख मिळतं,
असं आपलं इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे? आनंद बरोबर बाह्य वस्तूंची प्राप्ती. अगदी बाह्य वस्तूच नकोत, माझ्या मनाप्रमाणे व्यक्ती जर वागली समोरची तर माझं मन सुद्धा प्रसन्न राहतं. कधी? जर माझ्या मनाप्रमाणे सगळं घडलं तर त्यामुळे जेव्हा मनासारख्या सगळ्या गोष्टी मी इच्छिल्याप्रमाणे घडतात तेव्हा आनंद मिळतो. पण खरं सांगायचं तर हे इक्वेशन रॉंग आहे बरं का. काय आहे की आपल्याला जे वाटतं ना की आता मला फ्रीज मिळाला, मी कार बुक केली म्हणजे मला आनंद मिळाला, तर हे चुकीचं आहे. आपल्याला आनंद का मिळतो? तर कार मी घेतली त्यामुळे काय घडतं की आत्तापर्यंतचा जो मनामध्ये क्षोभ होता, कार हवी, त्या इच्छेनं मला वेडं पिसं केलेलं होतं, ते आता मन शांत होतं. आली ना कार, तेवढ्यापुरतं का होईना मन माझं एकदम शांत प्रसन्न होतं. आणि मन शांत झाल्यामुळे काय घडतं? तर आपल्या सगळ्यांच्याच हृदयामध्ये हा काठोकाठ आनंदाचा कलश परमेश्वराने देऊनच ठेवलाय. हो, पण आपल्याला कुठे माहिती आहे? एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस ब्लिस, हे जे ब्लिस आहे त्याचा काही मला अनुभव येत नाही. तो परमेश्वर असेल सदा सर्वदा आनंदी, पण मी तर काही बाबा अशी सारखी आनंदी नसते. का नाही? तर तो कलश माझ्या मनामध्ये आहेच, पण मीच माझ्या वेड्या वाकड्या इच्छांमुळे, विकारांमुळे, क्रोधामुळे, रागामुळे, संतापामुळे, दुःखामुळे या कलशावर मी मनाचं घट्ट झाकण लावून ठेवते. नाही, मला आता आनंद मिळू शकत नाही, ठेवलं झाकण. ते झालं तर मी आनंद होईन, उगाचच्या उगाच नाही मी आनंदी होणार. अशी माझी प्रतिज्ञा असल्यामुळे मी बराच वेळ नेहमी दुःखीच असते. कधी जेव्हा काही प्राप्त होतं तेव्हा मन शांत झाल्यामुळे ते कलशावरचं मीच लावलेलं घट्ट झाकण उघडलं जातं मनशांतीमुळे. आणि मग आतला आनंदाचा झरा जो मी दाबून ठेवलाय तो वरती यायला लागतो. आणि मला असं वाटतं की ती कार घेतली म्हणून तो आनंद झाला. तसं नसून तो आनंद काही फ्रीज कारसाठी मुळी थांबत नाहीच, तो आतल्या आत कलशामध्ये आहेच आहे. आपण जर मन शांत ठेवलं, प्रसन्न ठेवलं, तर ते कलशावरचं झाकण उघडलं जाऊन वस्तू मिळो अथवा न मिळो तो आनंदाचा कलश मला भरभरून कायमच आनंद देत जाईल. श्लोक 23. शरीर सुटण्यापूर्वी अर्थात आमरणांत क्राम क्रोधामुळे होणारा वेग म्हणजे काय? आमरणांत म्हणजे मरेपर्यंत जे काम क्रोधाचे हे जे आवेग आहेत ते इहलोकी सहन करण्यास जो समर्थ होतो. का? कारण तो संयम तो पाळलेला आहे त्यानं, आणि तो गप्प बसायला सांगतो. वेळच्या वेळी मनाने जर वाटेल तशा उड्या मारायला सुरुवात केली तर त्याच्या हातात काठी आहे संयम मनाची. ती एकदा मन बुद्धीवर बसली चपरा की मग मन बुद्धी त्याच्या आज्ञेत राहतात, त्या आत्मज्ञानीच्या धाकात राहतात आणि सगळं काही सुखमय आणि शांतमय होऊन जातं. तोच खरा मुक्त आणि तोच खरा ज्ञानी पुरुष होय.
श्लोक 24. याप्रमाणे बाह्य सुखदुःखांची अपेक्षाच न ठेवता, मला ही व्यक्ती अमुक सुख देईल, मला ही व्यक्ती रोजच्या रोज मला विचारेल, माझी विचारपूस करेल, माझ्याशी सगळेजण प्रेमानं वागतील, मला ही गोष्ट मिळेल, अशा सगळ्या इच्छा जेव्हा मनुष्य एलिमिनेट करतो, म्हणजे काय, मनुष्य दुसऱ्यांनी माझ्याशी चांगलं वागू नये का, वागावं ना, वागलं तर व्हेरी गुड, अगदी आनंदाची गोष्ट आहे, पण नाही वागलं तर त्याची इच्छा असं आपण समजून घ्यायला हवं. असतील त्याची सुद्धा काही कारणं असू शकतात. आपण काय होतं, आपला असा अट्टाहास असतो की प्रत्येकाला मी आवडलीच पाहिजे, तर असं होत नाही. बऱ्याच जणांना कदाचित आपण एवढे आवडत पण नसू, पण ते स्वीकारण्याचं आपल्याकडे ती ताकद नसते आणि आपण उलटा कागावा करतो की मला एवढा तो भेटला, मी त्याला एवढी भेटले, तरीसुद्धा त्यानं काही नीट बोलणं केलंच नाही माझ्याशी. तर त्यामुळे स्थितप्रज्ञ वृत्तीनं जे येतं त्याचा स्वीकार करणं आणि जे मिळत नाही त्यावर विनाकारण त्रागा न करणं हे मनःशांती टिकवण्याचं सूत्र आहे. बाह्य सुखदुःखांची अपेक्षा न ठेवता जो अंतःसुखी म्हणजे अंतःकरणामध्ये सुखी झाला, अंतरातचा आराम पाहू लागला, त्याला हा अंतप्रकाश मिळाला, तो कर्मयोगी ब्रह्मरूपी होऊन त्यालाच ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मामध्ये मिळून जाण्याचा मोक्ष प्राप्त होतो. याचा अर्थ असा घ्यायचा नाहीये की त्याला काही कुणाबद्दल काही वाटतच नाही, त्याचं काही बिघडतच नाही. मी त्याच्याशी बोलले काय, न बोलले काय, लोकांनी त्याच्याशी कंपनी त्याच्याबरोबर ठेवली काय, नाही ठेवली काय, नाही, असा त्याचा अर्थ नसतो. कारण त्याच्या हृदयामध्ये प्रेमाचा, करुणेचा झरा असा नुसता झुळझुळ वाहत असतो. त्यामुळे तो वात्सल्यानं जगाकडे बघायला लागतो. परकेपणाचं नाही ना, तो प्रत्येकाची विचारपूस करेल, मायेनं चौकशी करेल, कोणी अडीअडचणीत असेल तर त्याला त्याच्या परीनं तो मदत करेल आणि मग तो कर्तव्य करून निघून जाईल. असा तो अत्यंत सहृदयी असा आत्मज्ञानी असतो. कारण त्याचं दुःख हे त्याला स्वतःचं दुःख वाटायला लागतं आणि मग तो तळमळून जाऊन त्याचं दुःख कसं कमी करता येईल यासाठी तो झटत राहतो. पण कुणाहीकडनं तो अपेक्षा ठेवणं हे बंद करतो. त्यामुळे त्याची जी वाटचाल आहे त्याची पायवाट ही खूप वेगळी आहे. परमेश्वराच्या अधिष्ठानावरून प्रेम आणि करुणा, औदार्य, वात्सल्य याच्या वाटेवरनं तो फुलांच्या वाटेवरनं तो चालतोय. त्यामुळे त्याची जी वाट आहे त्यावरनं तो कायमच अतिप्रसन्न, सदा संतुष्ट, सदा समाधानी असा तो आत्मतृप्त आत्मज्ञानी आहे. आणि हे बरं का, प्रत्यक्षामध्ये वागून दाखवणारी लोक आपल्यामध्ये आहेत. तीच कथा मी तुम्हाला आता सांगते. स्वामी रामतीर्थ, जन्म 1873, मृत्यू 1906. अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. कीर्तन करत असत. गणित विषयामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं होतं. कॉलेजमध्ये ते गणित शिकवत असत.
भगवद्गीतेच्या अभ्यासामुळे त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं आणि मग ते देशामध्ये भगवद्गीतेवर व्याख्यानं देऊ लागले. मग पुढे त्यांनी वेदांत म्हणजे उपनिषदांचा अभ्यास द्वारका मठाचे मठाधिपती माधव तीर्थ यांच्याकडे त्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला. एकदा त्यांची भेट विवेकानंदांशी झाली आणि त्यांच्या भेटीनं ते अत्यंत प्रभावित झाले आणि वेदांताचा प्रसार करण्यासाठी ते जगभरामध्ये ते सुद्धा हिंडले. जपानमध्ये गेले, तिथून ते अमेरिकेला गेले. वेदांतावर शिकवताना त्यांचा भर हा साधनेपेक्षा बरं का, साधना ध्यानधारणा यापेक्षा त्यांचा भर जो होता तो ते वर्तणुकीवर ॲक्च्युअल वागणं याच्यावर ते जास्त जोर देत असत की तुम्ही तुमच्यातलं ईश्वरीय तत्व जागं करा आणि ईश्वराप्रमाणे तुम्ही वागायला शिका की अवघं जग हे तुम्हाला प्रेममय वाटेल. निष्काम कर्म जेवढं होईल तेवढं तुम्ही तुमच्याकडनं करत जा, म्हणजे ईश्वर तुम्हाला वेळोवेळी मदत करेल असं आश्वासन ते देत असत. श्लोक 25. ज्या ऋषींची द्वंद्व बुद्धी सुटली म्हणजे सर्व ठिकाणी परमेश्वर एकच आहे हे तत्व ज्यांनी जाणलं त्यांना त्यांची पापं नाहीशी झाली. आत्मज्ञानाचा सगळ्यात मोठा लाभ काय आहे तर संचित नष्ट केवळ आणि केवळ हे आत्मज्ञानानेच होऊ शकतं. आणि संचिताचं ओझं जेव्हा शून्य होतं तेव्हाच पुन्हा जन्ममरणरूपी संसार मागे लागत नाही.